हे काय करतायत? हे असं का करतायत? अच्छा, तिथपर्यंत जात नाही म्हणून. नाव सांगा तुमचं नाव. गोपाळ भोंडू महाराज. हां, गोपाळ भोंडू महाराज. गोपाळ भोंडू मराळ यांचं नाव आहे. वय काय तुमचं? घालतात, भात करतात. कधी करतात? रोपा घालतात पावसाच्या आता एक अजून एक पुढची नेक्स्ट स्टेप आहे. त्याच्यामध्ये मला नाव नाही माहिती त्याला. काय म्हणतात ह्याला? ह्याला काय म्हणतात? बुटा. बघ आता काय कोणाचं नक्की ऐकू कोणाचं. मम्मीचं नाही ऐकलं तर जेवायला देणार नाही ती बाया. मस्त असं जोरदार असा पाऊस स्टार्ट झाला. क्वालिटी मुंबईला पण एवढा भेटला नसेल मला. हाय 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 खातील. राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आलो आहे मी गावी. काही कामं असल्या कारणाने थोडीशी झाडं लावायची होती, घराला प्लास्टिक लावायचं होतं, त्या कारणास्तव आलेलो होतो. तर म्हटलं 4-5 गोष्टी तर रेकॉर्ड करूया सुंदर असे. आता सध्या ते चालू आहे, भात लावणी चालू आहे इथे. तर तुम्हाला दाखवतो मी. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली. लेट्स गो. बाका हे बघा मी दाखवतो. पप्पा बघा प्लास्टिक प्लास्टिक आलं काय पाहिजे? काय जरा जातो मी जरा. तर मित्रांनो, पलीकडे आपली लावणीचं काम चालू आहे. तर जाऊन एकदा तुम्हाला दाखवतो ना. थोडं छोटं पाऊस वातावरण झालं. गवत आलं. गवत पण आपल्याला काढायचं. तिकडे लावणीचं काम चालू आहे. मध्ये तिकडे लावणीचं काम चालू आहे. ट्रॅक्टर आणि तिकडे जाऊन आपण टाकतो, चेक करूया आपण. ओके, लेट्स गो. चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला कसं काम करतात. मला एक्झॅक्टली प्रोसेस नाही माहिती. एवढं म्हणजे मला सांगता येणार नाही. हे करून घेतो. ट्रॅक्टर मारून घेतात आणि माती खालची जी आहे ती भुसभुशीत करून घेतो, नरम करून घेतो, जेणेकरून त्याच्यावरती भात लावायचा. साईडनं कोपऱ्यातून असं जातो. कोपऱ्यातून असं मारून हे करतो. कोपऱ्याची जी बॉर्डर आहे ना, ती बॉर्डर छापली जाते. तांदळाची बॉर्डर करायची जाते. कोपऱ्यातून असं ते बॉर्डर आहे ना, ते करतो. नाही, तुझं कॉलेज आहे, एक्झाम असतले आता तुझे. हे काय करतायत? हे असं का करतायत? अच्छा, तिथपर्यंत जात नाही म्हणून. हां हां, कॉर्नर नाही होत. हां हां हां, त्यामध्ये सगळे कॉर्नरचे त्या आई आहेत
काय करतात हे जे आहे ना कोपरा कसा आहे तसंच ते उभारतात म्हणजे हे करतात क्रिएट करतात एक बॉर्डर तयार करतात ते आता एकदम हे असणार नंतर नंतर ती चुकून कडक होते हा हात लावतील ते रामदास सगळं काही ते कॉर्नरिंग करतात कॉर्नर साईडला ट्रॅक्टर वापरणार वय काय आजोबांचं ते का मित्रांनो एक आजोबा आहे 90 वर्षाचे एक आजोबा आहे दाखवले ते अजूनही शेती करतात आणि एकदम जोमाने करतात आता तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं नाव गोपाळ भोंदू महाराज हां गोपाळ भोंदू महाराज गोपाळ भोंदू मराळ यांचं नाव आहे वय काय तुमचं 80 वर्ष वय आहे या वयात शेतीचे सर्व कामं प्रत्येक प्रकारची कामं आहेत 80 वर्ष वय आहे एवढं जोमात काम करतात आमचं 26 पासून आमची हाडं मोठं आहे दिवसेंदिवस अजूनही यांच्यात एवढी ताकद आहे ना की आमच्या माझ्यासारखी 4-5 पोरं जरी लावली नाही यांच्यासोबत कामाला तरी आमच्याकडनं होणार नाही एवढी त्यांच्याकडे ताकद आहे आता इथून पुढे माझी मम्मी व्हिडिओ करणार करते व्हिडिओ बोलायचा मग आता मग बोलते काय ताटू भया दाखायला नाही हे लावणार ना आता पण हे कुठून आणलं त्यांना इकडे लावतो मी सगळे रोपा घालता भात करता कधी करतात रोपा घालतात पावसाच्या महिन्यात रोपाला पण लावतात मग तिकडनं काढून हो हे झालं हे तू आहेस ना जिंदाबाद इथून हा कोपरा बाकी आता इथे पण घेऊन येतील ट्रॅक्टर आणि इकडे पण दुरुस्त करतात मग त्याच्या आधी त्याची जी कॉर्नरिंग आहे ते मऊ मऊ केली जाते ते आई आहेत आमच्या मळा आई हा त्यांचा कोपरा आहे त्यामध्ये मेहनत करतात वयाच्या शेतीमध्ये मजाच वेगळी आहे एन्जॉय करतात त्याचं काम नाही केलं या कोपऱ्यामध्ये टाकलं आणला मच्छर खातात चालवा ना हे पण माझा पण उडला आहे पहिले काय करताय
लावतो खत मारतात. कोणतं खत आहे आजोबा? कोणतं खत आहे? संपूर्ण त्याच्याने काय होतं? त्याच्याने होतं काय? हां पिकाक लागणारे सगळे क्षार असतात. अच्छा. खूप मेहनत असते याच्यामध्ये आणि फक्त हा एक कोपरा नसतो, जे अशी 10-12 कोपरे असते तर मिनिमम झाल्या. तर प्रत्येक गावात प्रत्येकाची वेगवेगळे असायची की असं सांगता येत नाही. त्यामुळे तेवढी मेहनत पण त्यांची लागते. तर एक कोपऱ्यामध्ये हे करायला गेलं तरी नाही म्हटलं तरी 1-2 दिवस लागतात प्रॉपर हे करण्यासाठी. मेहनत खूप आहे. लोक देखील आवडीने करतात. ते मी एकदा चालवलेली, ते कंट्रोल म्हणजे मला तेवढी कंट्रोल नाही आली पण थोडीफार येते मला. तिकडे खत लावणं झालं, खत मारता येतं आता इथे पण आलं. हां नको बा, जमत नाही तो. भीती वाटतं बाबा काय. ट्रॅक्टर उचलत नाही तिकडे तिकडे आपल्याला हातात करावी लागते. हिरवळ बघा. राहुल व्हिडिओ बघतोय का? राहुल हिरवळ बघ. राहुल तुझ्या इथे आहे का हिरवळ? आलो मी. हे घर आहे आमचं. ये बाय नाही घाल नाही का ब्रो ना जरा का ब्रो. इथे पण झालेलं आहे ऑलरेडी. सगळी लावणी झालेली आहे पूर्ण. 1 2 3 4 कोपरे तिथे जायला भीती वाटते. इथे काय अचानक असेल सांगता येत नाही. किती वेळा काय ना काय असतं तिथे. जनावर तर असणारच म्हणा. शाईवाळ पण जात आहे. चप्पलची बिन भीती पण. माझी चप्पल चांगले 350 रुपये डिमार्ट नुसता झिर. हे वेगळं प्लास्टिक लावायचं काम झालेलं आहे. प्लास्टिक लावलं कारण त्या आतमध्ये पाणी असतं जिरतं. ते सोना निघणा. मम्मी उचलला काय करते? पप्पांची मदत तरी एकटे कसे काम करणार? ते उचलतो ना. कोणाचं आहे पण ते? अच्छा. परत वापरलंच नाही. मागे पण असंच होतं ते. वापरलं नाही, काम बंद केलं वाटतं ते. ही तुळ्यासारखी तुळस आमची भारी ग भारी ग भारी ग. ते कवलं ठेवलं. काम चालू आहे कोणाचं तरी. तो ओली नको व्हायला. बॅक साईड बघा. ही या साईड ही पण एवढं पण इकडे इथपर्यंत जो कोपरा आहे ना तिथपर्यंत आपलं आहे. ते बघा हे आमचं आहे आंब्याचं झाड. ह्याच्यावरती मागे मेमध्ये एवढे आम्ही आंबे खाल्ले असतील ना, एवढे आंबे खाल्ले असतील ना काय सांगू. आणि नॅचरल व न काय खत बीत मारता सगळं नॅचरल आलेलं आहे. आणि बॅक साईड सगळं काढलं पाहिजे. आंब्या तुझं टाटा जोडून रथ घडविलो. पण आता परत झाडं लावायची बघे. माती तिकडे गेलो ना तर ती माती आली. छोटू बेटा मस्ती नाही. धुते पाय होय गे बाय थांब 1 लिमिट दे. आता अजून एक पुढची नेक्स्ट स्टेप आहे. त्याच्यामध्ये मला नाव नाही माहिती त्याला. काय म्हणतात त्याला? ह्याला काय म्हणतात? बुटा. ह्याच्याने लेवलिंग होते ना? ह्याच्याने मित्रांनो लेवलिंग होते. जे आपण ट्रॅक्टर फिरवलेलं असतं म्हणजे वर खाली होते ना माती. त्यामुळे हे भुटा का कुटा फिरवल्यावरती पुन्हा ते असे लेवल करायचे असते. त्याने
आतमध्ये उतरलो असतो तर चिखल सगळं खूप एवढं चिखल आहे. तर ह्या कोपऱ्यात झाला तर त्या कोपऱ्यात करायचं. आमच्या इथे सगळे हे जे आहेत ना हिरवळ सगळे काढले जाते. घसरायला लावलं नाही त्याचे सगळे काढले. तुळस चांगली झाली हा. काय हो नंतर बघा काय बोलती. तुझी थट्टा तुझी. हो टाइम लागतो ना. कधी करणार आहेत. झाला आता लाव घे. हा आणि चार्जिंगला लावतो. ओमकार घ्या. चला मित्रांनो आता चालू आहे. स्टार्ट केलं त्या लोक. पापांनी लग्न करून तिला इथे आणलं विचारलेला. खूप तिला इंटरेस्ट आहे. शिक्षणात इंटरेस्ट नव्हता तिला जेवढा. अच्छा गावात खाली चालले मी. लात चाललं सगळं गुळगुळीत. तेवढं बघा असणार. वाव खोल खोल बघा एवढं पाणी. एवढं एवढं खोल. मग कसं लावतं दाखव. एक्सप्लेन हे एक काढी आहे काय हो. हा नाही एक काढी नाही ना. पुढे आहे ना. एवढं लांबून कशाला हे करते. पुढे हो ना. पडशील ना. नाही बरं वाटेल का चिखलात दोळलेली तू. अरे पडतोय ना. नाही मला बघायचं पडताना. चिखलात पडले तर तुका एवढं स्लो कसं होईल मम्मी. पगार काट करायला लागणार तुझा. पुन्हा आतपर्यंत हे करतात का. हो आतमध्ये ते जाव आहे आतमध्ये. होय होय ते काय आले शूटिंग करतो नाव घेते नाही तर नाही. बघ आता काय कोणाचं नक्की ऐकू कोणाचं. मम्मीचं नाही ऐकलं तर जेवायला देणार नाही ती बाया. हे तडे घेऊ घातले आहे ते उकरून तडे वारा गावते ते नको मला अगं भिजायला आलो तू कोट घालून. पण आता मुंबईला जातो. नको भिजा नको बाबा.
पाऊस आलाय मित्रांनो, जोरात आला बघा. सगळ्यांनी कोटबीट घातले. मस्त असं जोरदार असा पाऊस स्टार्ट झाला. क्वालिटी मी मुंबईला पण एवढा भेटला नसेल मला. हाय 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 खातील बघा. हे असे असतात, हे लावायचे असतात आपल्याला. म्हणजे याच्यातलं एक 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 काढून काढून असं आतमध्ये रुजवायचं असतं. आली रेनकोट घालून असं. पेंडी टाक जरा कपड्या ह्याच्यात, कपड्या जास्त नको टाकू. मला माहिती आहे. झाड जाते तुम्ही आज भिजान घेतले ऐकता कोण. जवळजवळ पण त्यांना कसं परत इकडे यायची गरज नाही, मधूनच त्यांना घेता येईल. अर्ध एवढं परत पूर्ण आले. असे प्रत्येकाचं आता ह्या मदत करत राहतात. म्हणजे प्रत्येकाचा आता ह्या कोपरा आता हा माझा आहे ना, तर माझ्यासोबत अजून 4-5 जण असतात. ओके, तर आता ते माझ्या वेळी मदतीला आले ना, तर नंतर जाऊन परत मला त्यांच्या ह्याच्याला मदत करायला जावं लागलं. असं इकडे असतं, हे इकडे तसं असतं. 80% तरी झालं आहे आता कम्प्लीट. असे हळूहळू एक 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 कोण नको म्हणजे माणसं येतात मदतीला. म्हणजे एखादं झालं तर पटापटाचं सगळ्यांच्या मदतीने ना सर्व कवर होतं. बघा इथे पत्र्याचं काम चालू आहे, जेणेकरून तारकार इकडे येऊन पेंडी घ्यायची गरज नाही. असं मधल्या स्पॉटला टाकलं म्हणजे करत करत आला, हाताला एक दुसरी पेंडी भेटली, तिथं ओपन केलं तिकडे टाकत असं इकडे होतं. काय काय नाही हो. उद्या मी खाली म्हणते मित्रांनो. अर्धे 2 कोपरे तरी झाले तिकडे. हा बघा, हा एक कोपरा आहे. हा कोपरा आज केला आहे, म्हणजे आजच त्याचं ट्रॅक्टर पण आजच फिरवलेलं, भुसभुशीत केलेलं पूर्ण, जेणेकरून लावायला हे नाही. भुसभुशीत का करतात, कारण की जी आधीची माती असते ती कडक असते एकदम. ओके, आणि पाऊस जेव्हा पडतो थोडंसं आहे त्याला हे होऊन थोडीशी नरम होतं. मग ट्रॅक्टर फिरवलं ना, ट्रॅक्टरचे जे दात असतात ते एकदम आतपर्यंत जातात. मग आतपर्यंत जाऊन कसं तेवढं एक एवढं म्हणजे आता काय सांगू तुम्हाला एवढा स्पेस भेटतो त्याच्यामध्ये. त्या चिखलाच्या आतमध्ये लावतात हे. भुसभुशीत झाल्यावर एवढी लेवर चिखलाची असते, जेवढं मी तुम्हाला दाखवलं ना पाय, तेवढा पायाची लेंथ हे एवढे ना भुसभुशीत होते, जेणेकरून त्याच्यामध्ये ना प्रॉपर त्या लेंथमध्ये हे टाकता येतं.
लावता येतं भात. तो पण कोपरा संपायला लागला. सगळे एकत्र असले ना तर पटापट कामं होतात. काम चालू आहे. मी पण थोडंसं मजा केली. आता चाललो आहे घरी. घरच्या मार्गाला खूप मोठा प्रवास आहे इथून ते तिथपर्यंत. हा मुळा येली. अच्छा. जे त्याला हे बघ कॉम नाही कुपून काढलेले पालवी येते आपण. अच्छा. आता हे किती महिने लागणार याला? ह्याला दिवाळी दिवाळी ना डायरेक्ट. थोडीतून चाललो. थोडीतून जागा नाही पाहिजे. खाली नाही चपलासाठी मी पण हातपाय धुवून घेतो. पायात काय लागेल तर विचार रे बापरे. पाय धुवायला आलो. पाय अजून मळकड गुळगुळीत आहे रे इथे. पाणी एकतर आपल्याकडे कमी आहे. बरे आता पाय थांब. अरे बाय राहून धू मरे ते पाय. हा हा तेच करते ना तुझं. तसं नाही हाताने धू तर नाही जाणार ते. काय फायदा नाही. आमच्याकडे हवा नाही की काय. कसं रोड विवर्धनम गावात. ओके नाईस. हालत बघा हालत. काय करायचंय काम अजून? काय 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 बनायचंय? असं बोलतो का मला माहिती आहे शब्दाचा अर्थ. सुंदर. बघू आता टाइम लागते. धर धर नीट धर. पोकळ हाताने धरू नको. दिसतोय ना. होय मरे. फुटेज खायला आले. तो नाही लागत त्याला. तो नाही लागत. मी चुकून आहे ना त्याला फॅब्रिक लावली. त्याला नटला आणि ह्याला आता निघत फक्त मोबाईल वापरू शकतो त्याच्यात. घातला पाहिजे. नको नको राहू दे. काय फक्त काय दाखवतो तर बघ बाई. ऐकता कोण? द्या इथे बघू. द्या. शेवटी एक्सपर्टला द्यावं लागणार.